नमस्कार. मंगलमूर्ती मोरया. मी सौरभ संजय निजामपूरकर, तोष्टाकासार समाज संस्था गणेश उत्सव या वर्षीचा अध्यक्ष. हा जो बाप्पा बघत आहात हा आमचा शमीच्या लाकडाची मूर्ती आहे. या वर्षीचं हे आमचं 132 वर्ष आहे आणि या वर्षीचा जो देखावा आम्ही सादर केला आहे तो जुन्या आणि नवीन पुरातन भांड्यांचा, तांबा पितळ भांड्यांचा आम्ही हा देखावा सादर केला आहे. आणि याच्याबद्दल माहिती तुम्हाला आमचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश पोटफोडे हे देतील. आम्ही विश्वकर्माचे वंशज आहोत. गेली कित्येक वर्ष आम्ही भांडी घडवण्याचा व्यवसाय या ठिकाणी करतो. त्यावेळेचा जो आमचा विषय आहे तो पर्यावरण पूरक आहे, कारण का गेली कित्येक वर्ष लोक स्टीलची, हिंडालियमची आणि अल्युमिनियमची भांडी वापरतात, प्लास्टिकची, जी आरोग्याला अतिशय अपायकारक आहेत. त्यामुळे करोनाच्या पूर्वापार चालत आलेली जी भांडी आहेत पितळी आणि तांब्याची, ती वस्तू लोकांनी आता वापरावी. आणि लहान मुलांना ह्या सगळ्या वस्तूंचं म्हणजे जे कुठल्या आहेत त्यांची नावं सुद्धा सध्या माहिती नाहीत, तर त्यांना ती नावं माहिती करून घेणं आणि तो इतिहास जाणून देणं हा आजचा यावेळेस आमचा देखाव्याचा विषय आहे. आणि तुम्हाला दिसते आता इथे जी भांडी ठेवली ती अतिशय सुंदर अशी पितळी, तांब्याची आणि चांदीची भांडी आहेत. ही आमच्या कलाकारांनी घडवलेली आहेत. आणि आमच्याकडे आता सध्या नक्षीकामाचं काम चालतं. त्या नक्षीकामामध्ये चांदीच्या, सोन्याचे मुकुट तयार करणे, वॉलपीस तयार करणे, या सगळ्यांची घटनेला अनुसरून या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी आता पूर्वीचे आपले दिवाणखाने सजवण्यासाठी वापराव्या अशी आमची त्या बाबतीत भूमिका आहे. आमच्याकडे वर्षभर मोठं सामाजिक कार्य चालतं. निरनिराळ्या संस्था आहेत आमच्याकडे. त्यातले मेन म्हणजे आमची लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये 50,000 पुस्तकं आहेत आणि 1,000 वाचक आहेत. ही फक्त 40 रुपये आहे. आणि या लायब्ररीचा आमचा आता यावेळेला सुवर्ण महोत्सव आहे. त्याचबरोबर आमचं मंदिर आहे, तिथे नवरात्रीचा उत्सव होतो. वर्षभरात 28 असे धार्मिक कार्यक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. राष्ट्रीय सण साजरे केले जातात, निरनिराळ्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. लहान मुलांना आरोग्य शिबिर आणि संस्कार शिबिर म्हणजे कार्यकर्ते घडवणे ही कार्यशाळा करण्यासाठी हा सगळ्या संस्थेचा उपद्व्याप असतो आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने असतो. पुणे शहरात आणि महाराष्ट्रात हे मंडळ आमचं नावाजलेलं आहे कारण केलेल्या चांगल्या कामामुळे. धन्यवाद. आता हा सगळा जो देखावा बघताय तुम्ही, हा आम्ही सादर करण्याचं कारण एकच आहे की आत्ताच्या पिढीला या गोष्टींची माहिती नाहीये. ती माहिती जास्तीत जास्त व्हावी या पिढीला, याच्यासाठी आपण हा देखावा सादर केला आहे. जी व्यवस्थित आपण प्राणप्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे इथे. आणि हे जे बघू शकता तुम्ही दालन, याच्या बाबतीत माहिती आता तुम्हाला गिरीश पोटफोडे देतील. इकडे या अँटिक वस्तू आहेत. अँटिक या सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत तुमच्या समोर ठेवलेल्या. हे मुकुट आहे, हे शंख केलेला पितळी, हे मिठाचं भांड आहे, नंतर हे नाग केलेले आहे, हे शंकराच्या पिंडीवरती अभिषेक पात्र जे असतं ते आहेत. हे आमच्या कलाकारांनी केलेलं आहे, कलाकुसर आहे, भांड्यांवरती केलेली कलाकुसर आहे. नंतर या इकडे आहे ते धूपपात्र आहे. हे धूपपात्र, हे पितळाचे निरनिराळे खेळ आहेत. आपण द्यूत खेळतो ना, त्याच्या प्रकारचे खेळ आहेत. ही पिंड आहे, हा इंग्रजांच्या काळातला टेलिफोन आहे. त्याचबरोबर इकडे आपण वळलो तर ही सगळी घरगुती वापराची भांडी आहेत. ते मोठा पिंप आहे तिथे, ते गंगाळ आहे, त्याच्यामध्ये आंघोळ केली जाते. तो मसाल्याचा डबा आहे, तो टिफिनचा बॉक्स आहे, कोल्हापुरी घागर आहे, तिथे बादली आहे पूर्वीची. या इकडे मापटी आहेत सगळी. या सगळी मापटी जी आहे ती आहे. पूर्वीच्या काळी आपण चहाचं भांड हे अशा पद्धतीने वापरायचो. हा प्रवासी तांब्या आहे, प्रवासी तांब्या पूर्वीचा वॉटर बॅग. नंतर हे निरनिराळे डबे आहेत वेगवेगळ्या, पण तिकडच्या पितळी घंगाळ आहे. ते मोदक पात्र आहे शेजारी, तो मोठा पिंप आहे. हे पाण्याचे जार आहेत, ग्लासेस आहेत सगळे तिथे ग्लास. हे भिंतीवरचे ठेवलेले ताम्रपट आहेत. या बाबतीत सगळ्या हे हा जो विषय आहे तो लाईटचे हे आहे यंत्रणा. नंतर हा अष्टविनायक कोरलेले आहे त्याच्यामध्ये बाळाचा पफ आहे, पावडरचा जो पफ आपण ठेवतो तो आहे. नंतर हा ड्रायफ्रुट्स बॉक्स आहे वेगळ्या पद्धतीने केलेला. हे सुपारीचं भांड आहे, अतिशय सुबक अशा प्रकारचं सुपारीचं भांड आहे. त्याचबरोबर इकडे पानाच्या पेट्या ठेवल्यात सगळ्या. नंतर हा कॅच बॉक्स आहे. नंतर इकडे ढाल, तलवार आणि सगळे वॉलपीस आहेत. मेण आहे, मोराचं मेणकाम केलेलं आहे. वारली पेंटिंग आहे. नंतर हा जो प्रकार आहे तो फ्रुट्स ठेवण्याकरता हे आहे. नंतर ही डेचकी आहे, टिफिन बॉक्स आहे, ही परात आहे पूर्वीची. नंतर हे कॅन्डल डिनर स्टॉप आहे. आणि याच्या पुढे आपण या बाजूला बघूया. इकडे सगळ्या समयांचा सेट आहे दिवेचा.
ही सरस्वती आहे इथे. हा रिक्षाचा भोपो आहे. पूर्वीच्या काळी रिक्षा चालू करायच्यात येतात. नंतर हे जे आहे ते सोऱ्या आहे, सोऱ्या करायचा. या इकडे आला तर आपण सगळी पातेली ठेवलेली आहे. हा लाडवाचा डबा आहे बसका. नंतर हा कढीचा डबा आहे. ही भातुकली आहे छान. म्हणजे मुलींना जे संस्कार शिकवतो आपण की तुला मोठेपणी कुठली भांडी वापरायची तर ती सगळी भातुकली आहे. हा एक दिवा आहे, त्याच्यावर कलाकुसर आमच्या कारागिरांनी केलेली आहे. वरच्या बाजूला तुम्ही आलात तर तिकडे हे जे सगळे आहेत ह्याच्या फुलाचे फ्लॉवर पॉट्स आहेत. माठ आहे, दिवा आहे तो. नंतर या ठिकाणी पण परत माठ आहे. नंतर हा काश्मीरमध्ये तुम्ही गेल्यानंतर कावा गरम करण्यासाठी जे हे असतं भांड ते आहे. या इकडे खाली आलात तर इथे परत भातुकली आहे. इथे खाली आलात तर इथे परत भातुकली आहे. नंतर हे मेकअप बॉक्स आहे, यज्ञकुंड आहे, हा बिबिका मकबरा आहे इथे. आणि ही सगळी वेगवेगळी भांडी आहेत. इथे घडे, नंतर तपेलं आणि घागरी आणि ह्या ज्या हे जी भांडी आहेत खालची ती वाढण्याकरता ठेवलेली भांडी आहेत. हा कावळा, आता हे भांड बघायला सुद्धा मिळत नाही. हा कावळा आहे. त्याचबरोबर हा बंब आहे. आता पूर्वी याच्यामध्ये पाणी तापवलं जातं, आता हिटर आले, गिझर आले, त्यामुळे मुलांना याच्याबद्दल काही माहिती नाहीये. हे सोलापुरी घागर आहे इथे. ही तपेली आहेत. ही आमची दान पेटी आहे आणि ह्याच्यामध्ये मोठमोठ्या तपेल्यांमध्ये मोठं जेवण पहिल्यांदा केलं जायचं. तो पिंप आहे आणि हा पितळी पिंप आहे, तो तांब्याचा पिंप आहे. अशा